महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। दाराने रोहाणे फाटा आमराळे रस्त्याच्या कामाची चौकशी करा, सोनू फौजींचा इशारा। कोअर कट टेस्टसह स्वतंत्र तांत्रिक तपासणीची मागणी। 15 ऑगस्ट पासून अमरण उपोषणाचा इशारा। शिंदखेडा तालुक्यातील दाराने रोहाणे फाटा आमराळे रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील, सोनू फौजी यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। रस्त्याच्या कामात डांबराचा दर्जा, खडीचे प्रमाण, रस्त्याची जाडी तसेच वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। शासकीय निधीतून होणारे काम अंदाजपत्रक, तांत्रिक मानके आणि निवेदित अटींनुसार दर्जेदार व टिकाऊ होणे आवश्यक असल्याने या रस्त्याची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून कोर कट टेस्ट, डांबर व खडीच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी तसेच मंजूर अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्ष कामाची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच मेजरमेंट बुक, संबंधित बिले आणि कामाच्या नोंदीची तपासणी करावी। काम निकृष्ट आढळल्यास संबंधित ठेकेदाराकडून स्वखर्चाने दर्जेदार काम करून घ्यावे। तसेच तपासणीत गैरप्रकार अथवा शासनाच्या निधीचा गैरवापर सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाचे अंतिम देयक अदा करू नये आणि तपासणीचा अहवाल तक्रारदारास लेखी स्वरूपात देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार रावल, जिल्हाधिकारी धुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, तहसीलदार शिंदखेडा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे ही तक्रार सादर करण्यात आली आहे। दरम्यान 15 ऑगस्ट पर्यंत प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन रस्त्याचे काम दर्जेदार व नियमाप्रमाणे करून घेतले नाही तर 15 ऑगस्ट पासून लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करण्याचा इशारा महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी दिला आहे। जनतेच्या पैशातून होणारे विकास काम दर्जेदार आणि टिकाऊ झाले पाहिजे। नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होऊ नये यासाठी रस्त्याच्या कामाची निष्पक्ष तपासणी होणे आवश्यक आहे अशी भूमिका सोनू फौजी यांनी व्यक्त केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।